महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे सेट, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जे सेट एक्झाम असते फॉर असिस्टंट प्रोफेसरसाठी, ती कंडक्ट होत आहे 15 जूनला आणि त्याचे अप्लिकेशन फॉर्म आता उद्यापासून सुरू होत आहे. ही 40वी एक्झाम आहे. त्याच्याबद्दलची आता आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. बघा, हे एक्झाम डेट आलेली आहे 15 जूनला 2025 आहे आणि याचा ही सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी मार्फत घेण्यात येते. त्याचं आता आपण पहिलं महत्वाच्या डेट्स पाहू. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या महत्वाच्या डेट्स आहे, एलिजिबिलिटी काय आहे, रिझर्वेशन पॉलिसी काय आहे त्याची, आणि फीज किती आहेत, एक्झाम सेंटर्स काय आहेत आणि कोण कोण देऊ शकतो बा, ऍडमिट कार्ड वगैरे कधी येणार, हे सगळी आता आपण माहिती थोडक्यामध्ये बघूया. बघा, याचं ऑनलाईन अप्लिकेशन डेट चालू होत आहे 24 फेब्रुवारी 2025 ला आणि लास्ट डेट आहे 13 मार्च 2025 ला. आणि लेट फी सुद्धा आहे 14 मार्च पासून 21 मार्च पर्यंत लेट फी देता येते. पण आपण लेट फीची गरज कशाला करायचं, 24 तारखेपासून 13 तारखेच्या आतमध्ये लगेच फॉर्म भरून टाका. आणि बघा, याचं डेट आहे 15/6 जेव्हा एक्झाम होणार आहे, तर त्याच्या 10-15 दिवसा अगोदर, म्हणजे जवळ 10 दिवसा अगोदर तुम्हाला ऍडमिट कार्ड येणार वेबसाईटवर, ती तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे. एलिजिबिलिटी बघू. एलिजिबिलिटी काय आहे, जसं ही MS सेट ही जी एक्झाम आहे ही असिस्टंट प्रोफेसर साठी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बघा, जे SC ST OBC असे या कॅटेगरीमध्ये जे लोक येतात त्यांना 50% मार्क पाहिजे आहेत. राऊंड अप मध्ये 50 म्हणजे 49 सुद्धा चालत नाही, 50% मार्क पाहिजे. आणि जे ओपन कॅटेगरीचे लोक आहेत त्यांना 55% मार्क पाहिजे मास्टर डिग्रीमध्ये, तरच तो त्याला या एक्झाम मध्ये बसता येऊ शकते. पण त्याचसोबत पोस्ट ग्रॅज्युएट मध्ये म्हणजे MA MCOM आणि MTech जे कॉम्प्युटर इंजिनियर लोक आहेत, ते MTech झालेले लोक आहेत, त्यांना देखील बसता येते. बघा, फर्स्ट इयर मध्ये जो ऍडमिशन घेतला असेल MTechचा तो देखील बसू शकतो, सेकंड इयर मध्ये ऍडमिशन घेतलं असेल तो देखील बसू शकतो. फक्त एवढंच आहे की त्याने 2 वर्षामध्ये आपलं MTech क्लिअर करायचं आहे आणि 50% अबो आणि 55% अबो त्याला मार्क हवे आहेत. हे याचा क्रायटेरिया आहेत. रिझर्वेशन पॉलिसी जी आहे MSET मध्ये ती कॅटेगरी वाईज दिलेली आहे. म्हणजे आपण जसं SC लोकांना कॅटेगरीज बघतो ती 13% आहे. शेड्यूल कास्ट असतात त्यांना 60% आहे, ST लोकांना, आणि अदर जे बॅकवर्ड आहे त्यांना 90% आहे, OBC ला 10% आहे. अशा तऱ्हेनं आणि बरेच कॅटेगरीज वाईज त्याला डिवाइड केलेले आहेत. आता सेट जी एक्झाम आहे याला जवळपास 32 सब्जेक्ट मध्ये तुम्हाला देता येतो. पण एखादा सब्जेक्ट इथं नसेल तरी इक्विव्हॅलंट सब्जेक्ट देखील तुम्हाला घेता येऊ शकतो. तसं मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, उर्दू अशा भाषापासून सायकोलॉजी, सायन्स. तर आपला जो विद्यार्थी आहे तो आमचा जो विद्यार्थी आहे तो आहे MTech मध्ये. म्हणून आम्ही बघा MTech मध्ये कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी आहे. हा बघा, कॉम्प्युटर सायन्स अप्लिकेशन मध्ये MTech आहे. MTech मध्ये काय, कॉम्प्युटर सायन्स अप्लिकेशन, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन, इंडस्ट्रियल, मॅथमॅटिक्स विथ कॉम्प्युटर अप्लिकेशन, सॉफ्टवेअर सिस्टीम आणि कॉम्प्युटर सायन्स याच्यामध्ये ऍडमिशन म्हणजे तुम्हाला प्रवेश घेता येऊ शकते. हे सगळे तुम्हाला सब्जेक्ट असतील आहेत किंवा इक्विव्हॅलंट सब्जेक्ट असतील तरी तुम्हाला MSET या परीक्षेचा फॉर्म भरता येऊ शकतो. तर याच्यामध्ये 32 सब्जेक्ट आहेत. आता सेंटर ऑफ एक्झामिनेशन जवळपास महाराष्ट्रातले 18 सिटीज मध्ये सिटीज मध्ये आहेत. जसं आता आम्ही चंद्रपूरचे आहोत, आम्हाला चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, मुंबई पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, धुळे, जळगाव पासून तर गडचिरोली पर्यंत, रत्नागिरी, परभणी असे, नंदुरबार, हे सगळे जिल्ह्यामध्ये आहेत. जनरली प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सेंटर आहे, त्याच्यामुळे आपल्या जवळचं सेंटर सिलेक्ट करा तुम्ही. हा अप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्हाला ही वेबसाईट आहे
सेट एक्झाम unipune.ac.in या प्रॉपर वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. आता या एम एस सेटची जी एक्झाम आहे त्याला फी लागतो. ओपनला 800 रुपये लागतात आणि बाकी सगळ्या लोकांना 650 रुपये फी लागतात. ही फीस तुम्हाला ऑनलाईन भरायची आहे. आता आपल्याला एक्झामचा पॅटर्न काय असेल ते बघा. एक्झाम पॅटर्न ऑफ एक्झाम. फर्स्ट 2 पेपर असतात, एक पहिला पेपर, एक दुसरा पेपर. पहिला पेपरमध्ये 50 प्रश्न असतात, प्रत्येकाला 2 मार्क असतात, 100 मार्काचा पेपर असतो. दुसऱ्या सेकंड पेपरमध्ये 100 प्रश्न असतात, त्याला पण 2 मार्क असतात, 200 मार्काचा. म्हणजे पहिला पेपर 100 मार्काचा, दुसरा 200 मार्काचा असतो. पहिला पेपर 1 तासाचा असतो, दुसरा पेपर 2 तासाचा असतो. म्हणजे सकाळी 10 वाजता पेपर चालेल 11 वाजेपर्यंत, दुसरा पेपर 11:30 ते 1:30 वाजेपर्यंत असतो. मधामध्ये अर्धा तास असतो, पण तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये बसून राहावं लागते, बाहेर निघता येत नाही. या एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे घाबरायची काय गरज नाही. चांगला अभ्यास करा, जेवढे येते तेवढे पहिले लिहून टाका आणि जे येत नाही त्याला अंदाजे टोले मारा, म्हणजे पूर्ण पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. पण असं आहे की कमीत कमी 60% मार्काचा तरी अभ्यास करा ना तुम्ही. 60 जर मार्क तुम्हाला मिळतील तर तुम्हाला लगेच नंबर लागतो आणि मग बाकी निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे पूर्णपणे तुम्ही पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. काय असेल, या मीडियम आहे इंग्लिश आणि मराठी, कारण आपण महाराष्ट्रातले आहोत त्यामुळे आपल्याला मराठीमध्ये तुम्हाला लिहिता येईल. म्हणजे मराठीमध्ये पेपर असणार आणि इंग्लिशमध्ये सुद्धा पेपर असणार. एकाच वेळी 2 लँग्वेज तुम्हाला आहेत. तुम्ही कोणत्या पण लँग्वेजमध्ये पेपर देऊ शकता. पण तुम्ही इंजिनिअरिंग करत आहात तर तुम्ही इंग्लिशमध्येच घ्यायला लागेल तुम्हाला. तुम्ही एमटेक करा तुम्ही इंग्लिशमध्येच ठेवायचं आहे. लोक आता परीक्षेमध्ये पास होईल त्याचा क्रायटेरिया काय असतो, जेवढे लोक अपीर होतात त्यातले 60% लोक फक्त ते सेट एक्झाम वाला बाहेर काढतो आणि तुम्हाला डिग्री देतो. पण त्याचा क्रायटेरिया असा आहे की कमीत कमी 40 मार्क हवे. पेपर आणि पेपर 2 हे दोन्ही मिळून 40% फॉलो करते आणि 35 मार्क असतात. पण लक्षात ठेवा, हे 40-35 मार्क दिसत असले तरी फक्त तुमचा तिथे एंट्री झाली, पण तुम्हाला कमीत कमी 150च्या वर मार्क मारावे लागतात, तरच तुम्हाला हा सेट एक्झाम क्लिअर करता येऊ शकतो. म्हणून चांगला अभ्यास करा आणि चांगले मार्क मारा. अभ्यास सोपा आहे, काही कठीण नाही. ऍप्लिकेशन फॉर्म जेव्हा तुम्ही भराल तेव्हा काय करायचं, तुमचं जे फोटो आहे, जो व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये फोटो पाहिजे आणि दोन्ही कान दिसत पाहिजे असा एक फोटो काढून ठेवा. आणि तुमचं आधार कार्डची झेरॉक्स, आधार कार्ड असेल कारण ती तुम्हाला घेऊन जावी लागणार आहे. म्हणजे तुमचे आधार कार्ड ओरिजिनल तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये न्यावं लागेल, म्हणून आधार कार्ड आणि तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो जो व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये पाहिजे आहे, ते खूप मस्ट आहे. एक्झाम हॉलमध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा काय लक्षात ठेवायचं, 60 मिनिटं अगोदर आपल्या एक्झाम हॉलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करा, कारण त्याच्यानंतर अलाउ करत नाहीत. म्हणून 1 तासा अगोदर जाण्याचा प्रयत्न करा तिथे. आणि तुम्हाला तो एक्झाम हॉल 1:30 वाजेपर्यंत सोडता येत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही एंट्री कराल 1:30 वाजेपर्यंत तुम्हाला ते बाहेर जाऊ देत नाही. आणि जेव्हा तुम्हाला ती OMR सीट देईल तेव्हा तुम्ही ती रिटर्न करायची ओरिजिनल. आणि तुम्हाला मग बुकलेट परत भेटेल. तुमच्यासोबत जे तुम्हाला जे प्रश्न देतात, प्रश्न पत्रिका, ते तुम्हाला परत भेटणार आहे. आणि पेपर 1 पेपर 2चे आणि त्याच्या मागे OMR सीटच्या मागे कार्बन पेपर लावून होतो, जे तुम्ही प्रश्न सोडवता ना त्याची उत्तरं ते तुम्हाला परत देते, म्हणजे तुम्ही घरी चेक करू शकता. आता पेपर सोडवताना एक चूक नाही करायची, मिस्टेक करू नका. ती म्हणजे OMR सीटवर तुम्ही जेव्हा पेन घेऊन जाणार आहात, ती पेन कोणती पाहिजे तुम्हाला, ब्लॅक किंवा ब्ल्यू पेन घेऊन जायची सोबत. आणि जेव्हा टिकमार्क करा उत्तराला तेव्हा तुम्ही बघा असं गोल आलं पाहिजे. कधी कधी तुम्ही काय करता, असं क्रॉस मारताय, कधी कोणी क्रॉस मारते, कोणी राईट करतो, कोणी छोटासा गोल करून ठेवतो, असं नाही करायचं. त्याला पूर्ण काळं काळं करून टाकायचं आहे त्या होल, ते जे तुम्हाला सर्कल दिसेल त्या सर्कलला, तरच ते तुमची सीट चेक करण्यात येईल. म्हणून ही चूक करू नका. OMR सीट मध्ये व्यवस्थित करा, काही दिवस सराव करा तुम्हाला, म्हणजे आपाप हे येऊन जाईल. रफ वर्क करायसाठी देखील तुम्हाला एक OMR सीट एक देईल रफ साठी, त्याच्यात तुम्ही रफ वर्क करू शकता. OMR सीटवर काही करू नका, पण काहीच रफ वर्क करायचं नाही. ती आन्सर शीट आहे ना, त्याच्यावर काही रफ वर्क करायचं नाही. रफ वर्क साठी तुम्हाला ती प्रोव्हाइड करते एक बुकलेट, त्या बुकलेटमध्ये तुम्ही रफ वर्क करायचं आहे.
OMR स्वीटर फक्त तुम्ही आन्सरचं जे चक्राला गोल गोल करायचं आहे, बस इतकीच. आता या 15 जून पासून जी एक्झाम चालू होणार आहे यासाठी आमचा स्टुडंट जो एमटेक आहे त्याला आम्ही फर्स्ट पेपर शिकवत आहोत. त्यामुळे आमच्या या क्लासमध्ये तुम्ही ऑनलाईन जोडू शकता या यूट्यूबवर. त्याला सबस्क्राईब करा. जे जे स्टुडंट असतील त्यांनी पूर्ण पेपर, आम्ही या पेपर तुम्हाला पद्धतशीर सोडवायचा कसा, त्याची उत्तर कशी लिहायची, पूर्ण सिलेबस 100 मार्काचा जो आहे आम्ही तुम्हाला करून देणार आहोत. यातले तुम्हाला निदान 60 मार्काचा निश्चित भेटतील. याचा आत्मविश्वास आम्हाला पण आहे. तुम्ही एकाग्रतेने अभ्यास करा. त्यामध्ये आम्ही एकाग्रतेने अभ्यास कसा करावा ते पण शिकवणार आहोत तुम्हाला. एक हिप्नोटिक लेवलमध्ये घेऊन जाऊन शिकवणार आहोत. त्याच्यामुळे हा आमचा क्लास पूर्ण अटेंड करा तुम्ही. आणि परीक्षेचा फॉर्म लगेच आता भरणं चालू करून द्या. उद्यापासून भरणं चालू करून द्यायचं आहे. ओके स्टुडंट, बाय बाय.